नमस्कार. थेअरीच्या पेपर 7 मध्ये मी तुमचं स्वागत करतो. पहिला प्रश्न आहे, ग्रामर मिस्टेक्स आर अंडरलाइन्ड बाय ... कर्ली लाईन. वर्डमध्ये रेड अंडरलाईन आणि ग्रीन अंडरलाईन या दोन अंडरलाईन मुख्यत्वे बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतात. रेड अंडरलाईन जी दिसते आपल्याला ती स्पेलिंग मिस्टेकसाठी असते, तर ग्रीन अंडरलाईन जी दिसते ती आपल्याला ग्रामर मिस्टेकसाठी असते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ग्रीन. दुसरा प्रश्न आहे, वी कॅनॉट यूज ... अ कमांड अनलेस इट इज अनडन फर्स्ट. तर इथं ऑप्शन दिलेत आपल्याला अंडू, रिडू, मूव आणि डिलीट. तर याचं उत्तर आहे रिडू. आपण एखादी ॲक्शन घेतल्याशिवाय, अंडू केल्याशिवाय आपण रिडू करू शकत नाही. तर याचं उत्तर आहे रिडू. तिसरा प्रश्न आहे, असेंडिंग, डिसेंडिंग आर टाइप्स ऑफ ... आपल्यासमोर ऑप्शन आहेत इंडेंट, अलाइनमेंट, सॉर्टिंग, ऑल ऑफ दीज. तर असेंडिंग आणि डिसेंडिंग हा सॉर्टिंगचा प्रकार आहे. याचं उत्तर आहे सॉर्टिंग. चौथा प्रश्न आहे, वी कॅन नॉट यूज ... इन फॉर्म्युला वाईल टायपिंग फॉर्म्युला इन सेल. ऑप्शन्स आहेत नंबर, स्पेसेस, कॅरेक्टर्स, स्पेशल कॅरेक्टर्स. तर त्याचं उत्तर आहे स्पेसेस. आपण फॉर्म्युला लिहित असताना एक्स्ट्रा स्पेसेस असे टाकू शकत नाही. पाचवा प्रश्न आहे, इन एक्सेल शॉर्टकट की फॉर क्लोजिंग वर्कबुक. आणि ऑप्शन दिलेत आपल्याला कंट्रोल-S, कंट्रोल-W, कंट्रोल-Z, कंट्रोल-X. तर उत्तर आहे कंट्रोल-W. त्याच्यानंतर आहे, विच आर द कंटेंट्स ऑफ अ वर्कबुक इन MS एक्सेल 2010. ऑप्शन आहेत डॉक्युमेंट, स्प्रेडशीट्स, प्रेझेंटेशन्स, नन ऑफ दीज. तर स्प्रेडशीट्स असतात एक्सेलमध्ये. तर उत्तर आहे स्प्रेडशीट्स. सातवा प्रश्न आहे, टू स्टार्ट एक्सेल वी हॅव टू क्लिक बटन ऑन द टास्क बार ऑफ डेस्कटॉप. आणि त्याचं उत्तर आहे ट्रू. आठवा प्रश्न आहे, फ्लाय फ्रॉम लेफ्ट बॉटम इज ... इफेक्ट. पॉवर पॉईंटमध्ये वेगवेगळे ॲनिमेशन इफेक्ट असतात. टॉप, बॉटम, लेफ्ट या साईडहून आपल्याला काही टेक्स्ट घेता येतात, काही शेप्स पण आणता येतात. तर फ्लाय फ्रॉम लेफ्ट बॉटम हे ॲनिमेशनचं उदाहरण आहे. इन पॉवर पॉईंट आउटलाईन व्ह्यू टेक्स्ट मॅटर कॅन बी सीन मॅटर वाईज, स्टेट वाईज, लेवल वाईज, नन ऑफ दीज. पॉवर पॉईंटमध्ये जर आपण इथं गेलो आणि पॉवर पॉईंटमध्ये गेल्यानंतर व्ह्यूमध्ये आपल्याला जो आउटलाईन व्ह्यू दिसतो याच्यावर आपण जर क्लिक केलं तर बघा इथं आपल्याला ही जी अक्षरं दिसतात ही लेवल वाईज अक्षरं दिसतात. तर आपल्याला हा जो प्रश्न विचारलेला आहे, इन पॉवर पॉईंट आउटलाईन व्ह्यू टेक्स्ट मॅटर कॅन बी सीन लेवल वाईज. 10वा प्रश्न आहे, ... टॅब इज अवेलेबल ओनली इन पॉवर पॉईंट. फक्त पॉवर पॉईंटमध्ये ह्यातला कुठला टॅब आहे असं विचारलेलं आहे. विंडो, स्लाइड शो, फॉर्मॅट, होम. आता स्लाइड शो हा जो टॅब आहे हा फक्त आणि फक्त पॉवर पॉईंटमध्येच असतो, तो वर्डमध्ये, एक्सेलमध्ये असत नाही. 11वा प्रश्न आहे, द चार्ट टूल इन प्रेझेंटेशन अलाउ यू टू इन्सर्ट ... चार्ट टूलचा वापर करून आपण काय इन्सर्ट करू शकतो असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत बार, पाय डायग्राम, टेक्स्ट, क्लिपआर्ट, इमेज. आणि त्याचं उत्तर आहे बार, पाय डायग्राम. 12वा प्रश्न आहे, ट्रान्झिशन इज इनसाइड ... ग्रुप इन पॉवर पॉईंट. ऑप्शन आपल्याला दिलेत ट्रान्झिशन टू दिस स्लाइड, फॉन्ट, प्रेझेंटेशन ऑन व्ह्यूज, पेज सेटअप. जर आपण पॉवर पॉईंटमध्ये गेलो आणि इथं ट्रान्झिशनमध्ये गेलो तर इथं दिसेल बघा ट्रान्झिशन टू धिस स्लाइड. या ग्रुपमध्ये वेगवेगळे ट्रान्झिशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रान्झिशन टू धिस स्लाइड. 13वा प्रश्न आहे, मेमरी युनिट
ऑफ अ कम्प्युटर स्टोअर्स बोथ इनपुट अँड आउटपुट. तर हे ट्रू आहे. आपण जो डेटा इनपुट म्हणून देतोय तोही मेमरीमध्ये साठवला जातो आणि जे आउटपुट आपल्याला मिळतं ते सुद्धा मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. 14वा प्रश्न आहे सेपरेशन इन डोमेन नेम अँड डोमेन कोड इज डन बाय डॉट डॉट डॉट. उदाहरणार्थ एखाद्या वेबसाईटचं नाव असतं www.hdfcbank.com. आता हे जे HDFC बँक आणि कॉम याच्यामध्ये जो आहे तो डॉट म्हणजे डोमेन नेम आणि डोमेन कोड हे डॉटमुळे सेपरेट होत आहे. 15वा प्रश्न आहे लॉंग फॉर्म ऑफ ई कॉमर्स इज. ऑप्शन दिलेत इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ईमेल कॉमर्स, इलेक्ट्रिसिटी कॉमर्स, इलेक्ट्रॉनिकल कॉमर्स. तर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. कॉमर्स म्हणजे व्यापार, इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं केलेला व्यापार म्हणजेच ई कॉमर्स. सबमिट बटनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर व्ह्यू स्कोअरवरती क्लिक करूया तर आपल्याला इथे दिसेल पूर्णच्या पूर्ण आपल्याला मार्क मिळाले आहेत. अशा पद्धतीने आपण पेपर 7 सॉल्व केलेला आहे. धन्यवाद.